नमस्कार मित्रांनो, हा आहे गजानन महाराज शेगाव दर्शनाचा भाग 2। मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये आपण सर्वांनी बघितलं की शेगावमधल्या आनंद विहार निवासस्थानात आपल्याला कशा कशा प्रकारचे फॅसिलिटीज बघायला मिळतात आणि तिथे कशा प्रकारची व्यवस्था भक्तांकरिता थांबण्यासाठी केलेली आहे। आणि आज मी आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे श्री संत गजानन महाराजांची नगरी शेगावमधल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात। पहिल्या क्षणी जेव्हा आपण मंदिरात पाय ठेवतो त्यावेळेलाच आपल्याला एक गोष्ट महसूस होते की याच्यापेक्षा चांगली गोष्ट अजून कोणी असू शकत नाही। चारहीकडे फक्त आणि फक्त भक्तिमय वातावरण आणि भक्तिमय वातावरणाच्या विचारात आपण ही फिलिंग फक्त तोच व्यक्ती फील करू शकते जो त्या क्षणी मंदिरात गेलेला असेल। मंदिराच्या सुरुवातीला आपण सर्वांना हा एक विशाल द्वार बघायला मिळेल। इथून सर्वांना आत जात एका सिंगल लाईनीत हळूहळू महाराजांच्या दर्शनाकडे वळावं लागते आणि मंदिराकडे जात असताना हे सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळते। ज्या वेळेला मंदिरातून बाहेर येत होतो तेव्हा आरती सुरू होती आणि आता समोर मी जे तुम्हाला ऐकवत आहोत ते नक्की ऐका। दर्शनानंतर आम्ही सर्व गेलो महाप्रसादालयाकडे आणि हा महाप्रसादालय सकाळी 10 वाजतापासून तर संध्याकाळी 5 वाजतापर्यंत ओपन असतो, कारण इथे श्रद्धालूंची गर्दी बघत इथे कंटिन्यू आपल्याला महाप्रसादाची सोय उपलब्ध करून दिली जाते। इथे अतिशय सात्विक जेवण आपल्याला मिळते आणि तेवढ्याच प्रेमाने इथले माऊली आपल्याला जेवण सर्व करतात। जेवण केल्यानंतर आम्ही लोक सर्व निघालो मंदिराचा बाहेर जायला आणि त्याच रात्री आमची ट्रेन होती, त्या कारणाने आम्ही लवकरात लवकर आपली पॅकिंग केली आणि सर्व पॅकिंग करून आम्ही लोक निघालो स्टेशनसाठी। मित्रांनो, भक्तांना कसल्याही प्रकारची असुविधा नाही झाली पाहिजे म्हणून संस्थेची बस कंटिन्यू मोफत उपलब्ध असते, पण आमची ट्रेन रात्री 12ला होती, त्या कारणाने आम्ही बसच्या ऐवजी ऑटोने येण्याचे निश्चित केले। जर माझं ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर प्लीज सपोर्ट अँड शो सम लव। गुड नाईट।